तर हॅलो नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक वेगळाच ब्लॉग बनत आहोत। तर आपल्यासमोर आहेत डॉक्टर जे नाडीरोग तज्ञ आहेत। तर सर तुम्ही तुमच्याबद्दलच सांगा, कारण आम्हाला एवढी माहिती नाही आहे। तर तुम्ही सांगा की सगळ्यांना कळेल की तुम्ही काय काय करतात आणि कसं करतात, औषधी वगैरे। ओके, व्हेरी नाईस। आय एम डॉक्टर नजम अली कादरी, कमिंग फ्रॉम नासिक, and my education is MD Ayurveda in Gynec, and हे जे आपण फिलान हार्बोमेडिक्स कंपनीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत असतो। ओके। आणि ह्या शिबिरासाठी जी ग्रामीण भाग असेल, शहरी भागामधून जी पेशंट येतात यांचं डायग्नोसिस हे नाडीच्या माध्यमातून केलेलं असतं। नाडी परीक्षण हे प्राचीन काळातील एक सगळ्यात चांगलं आणि परफेक्ट डायग्नोसिस। त्यावेळेला डॉक्टरच शक्यतो नव्हतेच, सगळेजण घरी येऊन परीक्षण असंच करायचं। आता याच्यातलं नाडी परीक्षणामधनं मी पेशंटच्या बाबतीमधला पूर्ण फिजिकली हिस्ट्री, ज्याला आपण म्हणतो त्याचा वय, उंची, वजन आणि त्याला असलेले काही डायग्नोसिस। ओके। बऱ्याचशा पेशंटच्या नाडी परीक्षणावरनं त्याचे क्रिटिकल जे डिसीज आहे, म्हणजे असह्य जे दुर्धर आजार असतात ते पण त्यातनं पुट आउट होतात। आणि आपण त्याच्यावर फिलान हार्बोमेडिक्स ह्या कंपनीच्या मेडिसिनच्या माध्यमातून आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट देत असतो। या आयुर्वेदिक मेडिसिनच्या माध्यमातून आम्ही हजारो पेशंटचे डायबेटिक निर्मूलन केलेलं आहे। ज्यांना इन्शुलिनचं इंजेक्शन चालू नसतं, त्यांच्या प्रँकायटिसवर जे आपलं क्रिएशन होणारं जे इन्शुलिन्स असते ते आपण ते क्रिएट करून आणि सेल्सवरच्या ज्या ग्लुकोजचा क्लिअर असतो तो काढून त्यांच्या डायबेटिक्स रिव्हर्सल ऑफ डायबेटिक इन आयुर्वेदा त्याला म्हणतात। ते पण आपले हजारो पेशंट ह्या माध्यमातून याचा फायदा घेत आहेत। ओके। यासोबत माझ्यासोबत महाराष्ट्र राज्य अधिकृत अधिकारी वर्ग 1 आणि कर्मचारी ही एक संघटना आहे। त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दुर्धर आजार आहे ते निर्मूलनाची एक ओसा हाती घेतलेला आहे। हे एक सामाजिक कार्य असून या माध्यमातून दुर्धर आजाराला आपण कसा नीट करू शकतो, तर त्यामध्ये येणारे बरेचसे आजार म्हणजे गायनिकमधले कॅन्सरसारखे आजार, ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा PCOD असेल, या आजारांना आम्ही समूळ नष्ट करत असतो। आणि त्या व्यक्तीला इन्फर्टिलिटी असेल, ज्याला वंध्यत्व हे सुद्धा या नाडी परीक्षणातून तपासून त्यांना योग्य म्हणजे ओव्हरऑल ट्रीटमेंट, PCOD असेल, PCOS सिंड्रोम असेल, यातनं आपण आयुर्वेदिक मेडिसिन देऊन त्यांचा आजार पूर्ण बरा करतो। काही क्रिटिकल डिसीज असतात, किडनी स्टोन असेल, पाईल्स असेल। आता आज माझ्यासमोर बसलेल्या ज्या अनिता बोंबले मॅडम आहे, यांना पाईल्समध्ये एक विकार असतो ज्याला आम्ही बगेंद्र म्हणतात मराठीमध्ये। तर बगेंद्राच्या रिकव्हरीबद्दल त्या स्वतः त्यांचा एक एक्सपिरियन्स सांगतील की मॅडम तुम्हाला आपण जी ट्रीटमेंट चालू केली ती किती महिन्यापासून केली आणि आज तुम्हाला त्याच्यामध्ये किती रिलीफ आहे? मला 2 महिने झाले ट्रीटमेंट करून, पण मला पहिल्यापेक्षा बरं फरक पडलेला आहे। आणि आता बघू पुढे अजून काय ट्रीटमेंट चालू आहे। तुला काय त्रास होत होता? आता मला जास्त नाही, पहिल्यापेक्षा तरी बरं वाटतं। पहिला काय त्रास होता? पहिले दुखायचं, रक्त पडायचं, पण ते आता कमी झाले। ओके, किती टक्के कमी बरं वाटतं? तरी 100पैकी 70% तरी बरं वाटते मला। 70% रिलीफ आहे। आणि याच्याबरोबर अजून तुला एक त्रास आहे, स्पायनल सर्वायकल सायटिकाचा मला होत होता पेन। स्पायनल सर्वायकल स्पॉन्डिलाइट आणि स्पायनल लंबर कॉर्ड स्लिप डिस्कचा त्रास आहे, म्हणजे हा सुद्धा क्रिटिकल आहे। तर त्याच्यामध्ये काही 2 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वाटतं का तुला? हो, त्याच्यात मला 90% तरी बरं वाटते। म्हणजे 90%? हो। ओके, व्हेरी गुड। तर हे आयुर्वेदिकचं मेडिसिन आहे, याच्यापर्यंत आपण बघतोय की नाडीमधनं जर 1-2 महिन्यामध्ये त्या सांगतात 90%, पण रिझल्ट हा फक्त माझ्या हिशोबाने 15 ते 16% असतो, कारण याचं लॉंग ट्रीटमेंट असतं। आणि आपण याला जे स्पायनल सर्वायकल
स्पॉन्डिलिटीज असेल किंवा स्पायनल लंबर कॉर्डमध्ये L4 L5मध्ये तिच्या डिस्कमध्ये स्लिप डिस्क आहे, त्याच्यामुळे सायटिकेचा प्रॉब्लेम येतो आणि ती सायटिका हळूहळू पूर्ण बरी होण्याकरता त्याला 18 महिने लागतात. पण जर आज ऑर्थोपेडिककडे तुम्ही गेलात तर ते त्याचं स्पायनलचं एक ऑपरेशन करतात आणि ते पण सक्सेस होतं की नाही याचीसुद्धा श्युरिटी नसते. आमच्याकडे मॅडम तुमच्या माहितीकरता सांगतो, आमच्याकडे स्पायनल सर्वायकलचा 18 महिन्याचा कोर्स आहे. 18 महिन्यानंतर तुम्ही MRI केला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला परत गॅप डिस्क आढळला तर आम्ही 5 लाख रुपये नुकसान भरपाई पण देतो. अरे बापरे. तुमच्याकडे जर ॲलोपॅथीमध्ये गेला तर तुमच्या 5 सह्या घेतल्या जातात की याला काही कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार नाही आणि परत काही होऊ शकते हे पण सांगून त्या पेशंटची जबाबदारी आम्ही सांगतो की 18 महिने मेडिसिन घ्या, त्याचा फॉलोअप घ्या. पेशंटनी फॉलोअप घेतला पाहिजे आणि फॉलोअप घेतल्यानंतर तुम्ही 18 महिन्यानंतर MRI करा. MRIमध्ये जर त्याच्यामध्ये गॅप दिसला तर वी शुड बी पे 5 लाख रुपीज इन फर्दर युअर कंपल्सेशन. ओके. याचं कारण असं की आम्ही 5 लाख रुपये नाही देतो. आम्हाला श्युरिटी की आमचे फिलानार्वोमेडिक्सचे जी मेडिसिन आहे ते 1997 पासून मी यूज करतो. आय एम आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि ही कंपनी मी तीन पिढ्यांपासून बघतो. फिलानार्वो जे हेतल फार्मा म्हणून जी कंपनी होती त्यातनं ते त्यांचे जे चेअरमन वगैरे काय होते ते बदलत गेले. आता यंग मिस्टर जयमीन पटेल म्हणून हे यंग एज 38 वर्षाचे असतील, पण त्याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी जी सिस्टम राबवली ती सिस्टम इतकी छान आहे की आम्ही पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे नागपूर असेल, विदर्भ असेल, अमरावती असेल, पुणे असेल, सांगली, सातारा असेल, नगर असेल, श्रीरामपूर असेल, श्रीगोंदा असेल, प्रत्येक सिटीमध्ये धुळे असेल, मालेगाव असेल, नाशिक असेल, तुमच्या मुंबईमध्ये पेण, पनवेल, भिवंडी, त्यानंतर कल्याण, चेंबूर अशी एकही सिटी नाही आहे की तिथे माझा कॅम्प असतो असं नाही आहे. तर कॅम्पच्या माध्यमातून हजारो पेशंट आम्हाला आमच्या माध्यमातून पूर्णपणे बरे होतात. आणि अशीच ही आमच्या पनवेलमध्ये आमच्या सुप्रिया सुर्वे मॅडम या ताई आहेत. तर यांच्या माध्यमातून मी आज बहुतेक मला वाटतं हा कितवा कॅम्प असेल, 6वा कॅम्प आहे. म्हणजे 6 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे पनवेलमध्ये आणि निश्चित पनवेलमधला रिस्पॉन्स बघून आणि पेशंटला रिझल्ट बघून आणि त्यांचं जे काम करण्याची सिस्टम बघून निश्चितच त्यांचं आज पनवेलमध्ये जे कॅम्पस होतात त्या कॅम्प्सला पुढे दिवसेंदिवस भरभराटी असेल आणि त्यांच्या माध्यमातून अनेक जणांना जो रिझल्ट येतो तो रिझल्ट हा त्यांचं कार्याची एक पावतीच असते. आणि एक जे तुम्ही माझी बाईक घेतली, तुमचं नाव मॅडम? शिला मॅडम यांनी बाईक घेतली, त्यांचे पण आभार मानतो की अशा माध्यमातून जर आपण कुठल्याही जनतेपर्यंत, माझ्याकडे इवन कॅबिनेट मंत्री थोरात साहेब संगमनेरचे त्यांचं पण नाडी परीक्षण केलेलं आहे. पंढरपूरचे एक त्यांना काय म्हणतात मेन उद्धव महाराज यांचं पण नाडी परीक्षण केलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे मालेगावचे सुप्रसिद्ध MD डॉक्टर ज्यांच्याकडे ते माझ्या कॅम्पमध्ये आले होते तर त्यांना डॉक्टर तुम्ही कसे असं करता करता त्यांचं माझं ट्रीटमेंट 3 महिने त्यांनी घेतले आणि त्यांच्या जो डिसीज होता त्यांना पण ते मुक्ती दिलेली आहे. माझ्याकडे महाराष्ट्र राज्य शासनाचे 27 ते 28 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि मॅजिस्ट्रेट हे ट्रीटमेंट घेतात. त्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या बाबीमध्ये सिक्रेशन ठेवून आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांच्या आजाराचं सिक्रेशन ठेवून आम्ही आज आमचा कॅम्प दिवसेंदिवस भरभराटीत जातो. आणि फिलानार्वोमेडिक्सच्या माध्यमातून माझ्यासोबत आलेले चिंतामणी सर पाटील सर, नमस्कार करा. यांचं पण सहकार्य बघितलं तर मुंबईच्या भागामध्ये पुण्याकडे वेगळे असतात, माझ्याबरोबर नागपूरला वेगळे असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिदक्षतेने आणि अति सुंदर काम असेल तर चिंतामणी सरांच्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यांचं पण मला आभार मानावं लागेल.
आणि आज जो बाईक घेतला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय फिलान. धन्यवाद सर, खूप छान माहिती सांगितली आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि नक्की येतील तुमच्याकडे. नाही करत मॅडम, कारण आज माझ्याकडे जी न्यूजवाले येतात ना, भरपूर येतात जी न्यूज वगैरे. तर करा, काय हरकत नाही. एखादा सपोर्ट वाढत असेल. हे बघा, आम्ही हे फाईलचं दाखवलं किती तारखेला आलेली आहे. 10 लाख. तुझं वय कोणी सांगितलं एवढं आहे? मीच सांगितलं. तिचे नमस्कार, मी चिंतामण पाटील. आज 16/11/2025 आज आपल्या पनवेलला आयुर्वेदिक मेडिकल कॅम्प प्रत्येक महिन्याला आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये प्रत्येक महिन्याला पेशंट येतात आणि आपल्या फिलान हार्बोमेडिक्सच्या माध्यमातून डॉक्टर नजम अली कादरी सर यांच्या ट्रीटमेंटने असे हजारो नाही तर लाखो आपल्याकडे रिझल्ट आहेत. असाच एक रिझल्ट आपल्या पनवेलमध्ये आपल्या मेडिसिनने आलेला आहे. तर तो रिझल्ट काय, त्याबद्दल ज्यांना रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. तर नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव मीनल आंबरे. माझ्या आईला गुडघ्यांचा त्रास होता, खाली बसताना वगैरे प्रॉब्लेम होत होता. तर त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं होतं. मला वाटतं मागे 3 महिन्यापूर्वी दाखवलं होतं. त्यांनी बोनोफिल आणि नोनीची ट्रीटमेंट चालू केली होती. तर त्यांना फरक तर आहे, फरक खूप छान पडला आहे. आणि आता त्या खाली वगैरे बसू शकतात आणि बसून खाली मांडी घालून वगैरे बसून जेवण वगैरे करू शकतात. ओके. तर आता हेतल नोनीचं सिरप आणि हे टॅबलेट चालू आहे. ओके. तर मित्रांनो बघा, मी सांगतो म्हणून नाही, ज्यांना जो रिझल्ट आलेला आहे त्यांनी स्वतः आपल्या शब्दांनी त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं की ह्या मेडिसिनमुळे माझ्या आईला किती फरक जाणवलेला आहे आणि चांगला रिझल्ट आलेला आहे. हेच यांच्या माध्यमातून मला प्रत्येकाला सांगायचं आहे की आपण आपली हेल्थ जपण्यासाठी आपण आयुर्वेदाकडे वळायला पाहिजे. तर असेच आपले कॅम्प पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आपले कॅम्प होतात. या फिलान हार्बोमेडिक्सच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायचं आणि प्रत्येकाला चांगलं आरोग्य द्यायचं, सुदृढ आरोग्य द्यायचे, हीच आमची संकल्पना आहे. जय हिंद, जय फिलान. तर आपल्याला ना सरसुद्धा थोडक्यात माहिती सांगणार आहे. तेच सगळं औषधींचं वगैरे पेशंटला देण्याचं काम करत असतात, सरांच्या बरोबर राहत असतात. तर सांगा थोडक्यात सर माहिती. नमस्कार, मी चिंतामण शंकर पाटील. फिलान हार्बोमेडिक्सच्या माध्यमातून डॉक्टर नजम अली कादरी यांचे जे मेडिकल कॅम्प असतात ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात चालतात. जी पद्धत आहे ही जुनी, म्हणजे एकदम 5000 वर्षापूर्वीची जी नाडी परीक्षण पद्धत होती ती पद्धत आता कुठंतरी लोप झालेली आहे. परंतु फिलान हार्बोमेडिक्सच्या माध्यमातून तीच पद्धत नाडीतज्ञ डॉक्टर नजम अली कादरी यांनी आयुर्वेदामध्ये तो अभ्यास केलेला आहे. ते MD आहेत. ही जी ट्रीटमेंट देतात ही ट्रीटमेंट ते नाडी चेक करून सांगतात की आपल्याला काय आजार आहे, काय डिसीज आहेत, आपलं वजन किती आहे, आपलं वय किती आहे, आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती आहे, एक नाडी चेक करून ते सांगतात. काहीही टेस्ट न करता. बघा मित्रांनो, आपण आज बाहेर समजा आपल्याला काही त्रास झाला, आपण दवाखान्यात जातो. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर पहिले आपल्याला रिपोर्ट काढायला सांगतात, सगळ्या टेस्ट करायला सांगतात. आजच्या घडीला जर आपण सगळ्या टेस्ट आपण बघितल्या तर कमीत कमी 5 ते 10 हजार रुपयामध्ये सर्व टेस्ट होतात. परंतु हीच पद्धत, जुनी पद्धत, आपण जर फिलान हार्बोमेडिक्सच्या माध्यमातून डॉक्टर नजम अली कादरी यांच्याकडनं जर आपण ती नाडी परीक्षण करून घेतलं तर आपल्याला फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण तुमच्या नखापासून तर केसापर्यंत आपल्या बॉडीमध्ये
काय 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 प्रॉब्लेम आहेत, काय काय ते पूर्ण टोटल ते एका पेपरवरती ऑन पेपर लिहून देतात. आणि तीच टेस्ट तुम्ही बाहेर केली तर तुम्हाला जशी सरांनी लिहून दिलेली आहे ती टेस्ट, त्याच्यात काही फरक भेटणार नाही. म्हणजे तिकडे 5-10 हजार रुपये खर्च करायचे आणि इकडे 200 रुपयात आपल्याला पूर्ण ते टेस्ट सर ऑन पेपर लिहून देतात मित्रांनो. त्यामुळे आजच्या घडीला मित्रांनो, आपण जर बघितलं आजूबाजूला आपल्या गावामध्ये, आपल्या सिटीमध्ये, तर असे भरपूर लोक आहेत की त्यांना कॅन्सर, डायबेटिक वगैरे असे आजारांनी ग्रासलेले आहेत. परंतु याच्यावरती एक परमनंट इलाज म्हणजे मित्रांनो आयुर्वेदिकने तुम्हाला साईड इफेक्ट नाही आहे आणि जो आजार आहे तो आजार परमनंट बरा होतो मित्रांनो. आणि आपल्या कंपनीने आपल्या मेडिसिनवरती ज्यांनी ट्रीटमेंट पूर्ण घेतली अशा लोकांनासुद्धा कंपनी सांगते की तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण घेतल्यानंतर तुमचा 100% तुमचा आजार बरा होईल. नाही बरा झाला तर कंपनी तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस देते मित्रांनो. आणि आपले पूर्ण आयुर्वेदिक मेडिसिन आहेत, त्याच्यात 1% पण केमिकल नाही. तुम्ही कुठल्या पण लॅबमध्ये टेस्ट करून घ्या आपल्या मेडिसिन, तुम्हाला जर 1% पण त्याच्यात केमिकल भेटलं तर कंपनी तुम्हाला जागेवरती 1 लाख रुपयाचा चेक देईल मित्रांनो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फिलान हर्बोमेडिक्सच्या माध्यमातून जे कॅम्प चालतात ते आपल्या पनवेलमध्ये प्रत्येक महिन्याला सुप्रियाताई यांच्या माध्यमातून आपले हे कॅम्प होतात. तरी पनवेलच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, जे काही आजाराने ग्रासलेले, आणि सर्व लोकांनी येऊन आपलं नाडी तज्ञ करून योग्य उपचार घेऊन स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय फिलान. नमस्कार, मी चिंतामण पाटील. फिलान हर्बोमेडिक्सच्या माध्यमातून आपल्या कल्याणमध्ये प्रत्येक महिन्याला आपला इथं मेडिकल कॅम्प असतो. या मेडिकल कॅम्पमध्ये बरेच पेशंट येतात, त्यांना चांगले रिझल्ट येतात. असेच आज आपल्या कॅम्पमध्ये एक पेशंट आलेले आहे. आजची तारीख 2/9/2024. त्या पेशंटला आपल्या कंपनीचे डॉक्टर नजम अली कादरी सर यांनी ट्रीटमेंट दिली आणि त्यांना काय फायदा झाला आपण त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया. सर, कादरी सर. नमस्ते. देखिए, ये जो बंदा बैठा है इसका एक प्रॉब्लम था ब्लॉकेज ऑफ हार्ट. जैसे कि कोरोनरी आर्टरीज में जो ब्लॉकेज आते हैं, तो वो ब्लॉकेज आर्टरीज में जो ब्लॉकेज था उससे उनको ब्लड सर्कुलेशन में सांस और ऑक्सीजन और जो ब्लड सर्कुलेशन है उसमें दिक्कत आती थी. और दिक्कत की वजह से उन्हें ब्लॉकेज पाई गई. वो एग्ज़ाम कराने के बाद आफ्टर 3 मंथ्स उन्होंने अपना फिलान हर्बोमेडिक्स कंपनी के माध्यम से जो ओमेगा 369 होता है, गार्लिक होता है और हार्ट रिलेटेड फिल हर्ब ये टैबलेट है, ये मैंने उनका कॉम्बिनेशन ट्रीटमेंट 3 महीने में कराने के बाद उन्हें रिपोर्ट बताया कि ये रिपोर्ट कोरोनरी सीटी एंजियोग्राफी कराने के बाद उन्हें यह पता चला कि जो भी थे वो ब्लॉकेज अभी नहीं रहे. और उसमें वो रिपोर्ट जो बता के रह गया उसमें बता रहे कि रिपोर्ट नहीं. देखिए, हम उनके ही मुँह से, उनके बाद से ये अपना मेडिसिन का रिजल्ट कैसे आए वो बताएंगे. यस सर, आप बताइए. सर, मेरा नाम विजय प्रसाद मौर्य है. उनको हार्ट ब्लॉकेज था. सर का इलाज करके हमको 2-3 महीने में मतलब ऐसा क्लियर, एक हिसाब से क्लियर हो चुका है और अच्छा है. जैसा आप सर्जरी करते हैं, स्टेंट डालते हैं, उससे अच्छा है. इससे आप करके और रोगों से निजात पाइए. और सर के दवे से हम अच्छे हो गए. हम चाहते हैं कि आप लोग भी होइए. सर, आपको कौन सी दवाई दी थी? वो दवाई लेने आप? हाँ, दवाई ये अर्जुना है, गार्लिक है, ओमेगा 3-6 है, यही सब है. और एक और कोई दवा है फिलहाल. हाँ, फिलहाल ये सबसे हम क्लियर हो गए. रिपोर्ट दिखाइए. हाँ, देखिए रिपोर्ट लेके आए. रिपोर्ट क्लियर है. ये दिखाइए.
ओके। तो देखिए सर, मैं और एक बात दोहराना चाहता हूँ कि हम लोग बोलते हैं कि डॉक्टर के पास जाने का, फिर डॉक्टर कुछ बताएंगे और कुछ ये होगा, इससे अच्छा हम लोग डॉक्टर के पास जाते नहीं। तो ज़रूर डॉक्टर के पास जाना ही चाहिए हम, और हमारे अंदर जो भी बॉडी में बीमारी रहती है वो डॉक्टर के पास जाने के बाद डॉक्टर साहब अच्छी तरह चेक करते हैं और वो बताते हैं। उसके बाद हम सब लोगों ने ऐसी ट्रीटमेंट ली तो हम लोग सब अच्छी ज़िंदगी जी सकते हैं। ये संदेश एक ही देना चाहते कि हमारे बॉडी में जो कुछ है वो डॉक्टर ने जो नाड़ी परीक्षण डॉक्टर करते, वो नाड़ी परीक्षण में सब पता चलता है। तो उस पता चलने के बाद हम लोग डॉक्टर साहब जो ट्रीटमेंट देते, ट्रीटमेंट से हज़ारों लोगों को आज ये फायदा हुआ है। इसमें यही मैसेज देने का है, हर लोगों ने ये मौका उठाना चाहिए। जय हिंद, जय फिलहाल। तर आता हे जे शिबिर आपण आता बघतोय, सरांची पण आपण माहिती घेतलेली आहे। तर सोसायटीमध्ये कुठे होते ही शिबिरची मीटिंग, तर ते आता आपल्याला सर सांगणारच आहे, म्हणजे तुम्हाला कसं सोपं होईल यायला। तर इथं दर महिन्याला असते। तर ह्या ज्या सुर्वेताई आहेत यांच्या थ्रू होतं हे सगळं, हेच सगळं अरेंज करतात। तर त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर देणार आहे। काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्या फोनवरती फोन करू शकतात, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल। नाही पत्ता सापडला तरी आपण स्क्रीनवर देणार आहे, पण तुम्ही त्यांना फोन करू शकतात। तर नमस्कार सर, तुम्ही पण सांगा आम्हाला माहिती वगैरे। आम्हाला 6 महिने आधीच कळालं सुप्रिया मॅडमकडून की ह्याच्याबद्दल, की ह्याच्यामध्ये थोडंफार आम्हाला नॉलेज होतं नाडी परीक्षण आणि आयुर्वेदिकबद्दल। पण नंतर मी ह्यांच्याकडून ऐकलं की डॉक्टर नजम अली फादरी यांच्याकडून खूप काही इन्फॉर्मेशन मिळाली। मी स्वतः एकदा दोनदा चेक केलं, माझी फॅमिलीने पण चेक केलं, त्याच्यामधून खूप त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला आहे। ओके, ह्याची प्रशंसा म्हणजे त्यांचं एकदम नॉमिनल फीज आहेत आणि ह्याचं विदिन 6 मंथ टू 9 मंथमध्ये रिझल्ट दिसतो ॲक्च्युली। तर त्यामुळे खरंच हे खूप छान एक हे आहे। मी असं म्हणेन की हे समाजाला म्हणा किंवा तरी ह्याच्यासाठी म्हणा की काही लोकांना ॲलोपॅथी चालत नाही आणि ॲलर्जी असते काही लोकांचं, पण ह्याच्यामध्ये विदाऊट ॲलर्जिक आपल्याला खूप काही गोष्टी लवकर रिझल्ट त्याचा मिळण्यात उपयोग होतो। सेकंड थिंग ह्याच्यामध्ये सांगायचं गेलं की हे म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये एक निस्वार्थ भावाने ते हे करत आहेत आणि हे खरंच छान आहे नॉमिनल फीजमध्ये। आणि आमच्याकडे हा कॅम्प 6-7 महिन्यापासून आम्ही चालवलेला आहे सोसायटीमध्ये। सोसायटीचं नाव आणि थोडा पत्ता आमच्या सोसायटीचं नाव सद्गुरू युनिव्हर्सल आहे, मोठ्या खांद्या इथे आहे। खांदेश्वर स्टेशनपासून ही 5 मिनिटावरती आहे आणि नियर जस्ट आपलं किया शोरूमच्या इथे अपोजिटला आणि ट्राय सिटीच्या जवळच आहे। ओके, ट्राय सिटी लोकेशन तुम्हाला लवकर समजेल। तुम्ही ऑटोने येणार किंवा गाडीने येणार तर तिथं आल्यावर तुम्हाला सद्गुरू युनिव्हर्सल हे नाव दिसेल। येस, आणि ह्यांचं पूर्ण एक दिवस पूर्ण ते असं सकाळी मॉर्निंग 9 to 6 यांचं पूर्ण कॅम्प असतो आणि खूप चांगलं मार्गदर्शन सुप्रियाताई खूप चांगला गायडन्स करतात आणि खरंच उत्तम आहे। एकदा तरी तुम्ही व्हिजिट द्यावं असं माझं मत आहे। खरंच धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। तर बघा, आपण आता व्हिजिट दिली एक वेगळ्याच ठिकाणी, तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल भविष्यामध्ये। आणि तुम्हाला नंबर दिलेला आहे, तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकतात। सुप्रिया सुर्वेताईंचं नाव आहे। तर त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ते बरोबर माहिती देतील आणि कोणत्या तारखेला शिबिर आहे। चेंज असते तारीख दरवेळेला, कधीतरी इकडे तिकडे होऊ शकते, पण दर महिन्याला असतं। तर तुम्हाला इथं आल्यावरती तुमचा जे उपचार आहे फक्त नाडी बघूनच करता येईल, काहीही टेस्ट वगैरे न करता। तुम्हाला काय आहे ते तुम्ही सांगायचं पण नाही आहे त्यांना, डॉक्टरांना। ते तुम्हाला फक्त असं चेक केल्यानंतर सांगतील की तुम्हाला काय होतं आहे, तुमचं वय, तुमचं वजन, तुम्हाला कोणता आजार आहे, हे सगळं फक्त इथं हात ठेवल्यावरती तुम्हाला ते सांगतील। तर असे उपचार करायचे असतील तर नक्की व्हिजिट द्या पनवेलमध्ये, म्हणजे खांदेश्वरच्या मोठा खांदा म्हणूनही ह्या ठिकाणी। तर सद्गुरू युनिव्हर्सल सोसायटीमध्ये हे शिबिर भरत असतं दर महिन्याला। आपण नंबर पत्ता स्क्रीनवर देणार आहे, ताईंचा पण नंबर देणार आहे। तर नक्की व्हिजिट द्या शिबिरला, ज्या दिवशी राहील त्या दिवशी। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।